सध्या महाविकास आघाडीचे नेते आणि महायुतीचे नेते यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरू आहेत. पाहूयात. महाराष्ट्रामध्ये नव्या युतीच्या चर्चांना जोर. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये सव्वा तास बंद दाराआड चर्चा. शिवतीर्थ निवासस्थानी एकनाथ शिंदे यांचा स्नेहभोजन. राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही. बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा मिळाला. मनसे आणि आमचे विचार मिळते जुळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया. कालच्या अमरसपुरीच्या बैठकीमध्ये काय ठरलं हेही मी तुम्हाला सांगू शकतो. माझ्या कानात लोक सांगतात. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. अमरसपुरी खायला गेलो. काकी आहे ना तो. काल अमरसपुरीचा बेत होता. विचारा, मी नसेल म्हणजे मी खोटं बोलत नाही. काल सुद्धा कालच्या बैठकीत काय ठरलं अमरसपुरी बैठकीत ते सुद्धा मी सांगू शकतो आणि ते तसंच्या तसं असेल. सरकारच्या 100 दिवसामध्ये महिला तरुण शेतकऱ्यांसाठी एक तरी चांगली योजना आणली का? 8 लाख लाडक्या बहिणींना आता फक्त 500 रुपये देणार. याचंच कुणीतरी कोर्टात जाईल आणि लाडकी बहीण योजना बंद करतील. आदित्य ठाकरेंचा फडणवीस सरकारवर निशाणा. 8 लाख महिला कमी केलेत. 8 लाख 2.5 कोटीवरनं आता जवळपास 50 लाख महिला कमी करणार आहे. तुम्ही लिहून घ्या. ह्यांचंच कोणतरी कोर्टात जाईल आणि हेच लोक कोर्टात जाऊन कोर्टातून ही योजना बंद करतील. लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील. महाराष्ट्र चाललाय कुठे? एक तरी चांगली योजना या सरकारने आणली का असं म्हणत महायुती सरकारचा महाझुटी सरकार असा आदित्य ठाकरे यांच्याकडून उल्लेख. चारही बाजूने शेतकऱ्यांना लुटण्याचं काम होत आहे. सरकार आत्मचिंतन करणार का? कारण इथे कुंपणच शेत खातंय. अधिकाऱ्यांनीच शेतकऱ्यांचं अनुदान लाटल्यावरून जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा. अमित शहा 3 पक्षांचे प्रमुख. भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी तेच चालवतात. एकनाथ शिंदे आणि शहांच्या भेटीवरून संजय राऊतांचा टोला. शिवसेनेचे 2 तुकडे संजय राऊतांनीच पाडले. आता 4थी शिवसेना पाडल्याशिवाय ते राहणार नाहीत. भाजपच्या रावसाहेब दानवेंची संजय राऊतांवर खोचक टीका. औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्र अशांत करण्याचं काम सुरू. खुर्चीवर बसलेले एकीकडे संविधानाची शपथ घेतात आणि दुसरीकडे 2 धर्मांमध्ये तेढ वाढवतात. विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल.